हॅलो. इफ एनीवन आस्क यू हाव आर यू, जेव्हा एखादा तुम्हाला विचारत असेल की तू कसा आहेस किंवा तुम्ही कसे आहात, दॅट टाईम यू विल से, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता, हाव आर यू, आय एम गुड, आय एम शॉक्ड. आय एम शॉक्ड म्हणजे मला आता धक्का बसला आहे कशाचा तरी. आय एम अँग्री, मी आता रागवलो आहे. आय एम स्कॅर्ड, स्कॅर्ड म्हणजे मी घाबरलो आहे, मला आता भीती वाटते. आय एम वरीड, मला आता काळजी वाटते, मला चिंता वाटते कोणाच तरी. आय एम स्पीचलेस, आय एम स्पीचलेस म्हणजे मी आता काहीच बोलू शकत नाही. आय एम हंग्री, आय एम हंग्री म्हणजे मला आता खूप भूक लागले. आय एम टायर्ड, डू नो टायर्ड मीन्स मला आता थकवा आला आहे, मला आता कंटाळा आला आहे, मी कंटाळलो आहे. आय एम अ ग्रेट, येस आय एम अ ग्रेट, मी खूप महान आहे. आय एम एम्ब्रॅस्ड, आय एम एम्ब्रॅस्ड म्हणजे मला आता लाज वाटते, मी लाजतोय, शरम वाटते मला. आय एम इन लव, मी प्रेमात पडलो आहे. आय हॅव गॉट अ टेम्परेचर, किंवा इथं आपण असे म्हणू शकतो आय हॅव गॉट अ फीवर, म्हणजे मला आता ताप आला आहे. आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम ओके, जस्ट ओके, आय एम ओके, ठीक आहे आता मी. आय एम इल, मी खूप आजारी आहे. इंग्रजीमधून तुम्ही अशा तुमच्या भावना व्यक्त करू शकता. यू विल राईट दिस ऑल सेंटेन्स इन युअर इंग्लिश नोटबुक. तुम्ही तुमच्या वहीमध्ये या सगळ्या जे वाक्य आहेत ते वहीमध्ये लिहा, वाचा आणि आपल्या भावना मराठीमध्ये आपण जशा व्यक्त करतो तशा इंग्रजीमध्ये करा. थँक्यू.